मनपूर्वक आभार देखील व्यक्त करतोय. आणि ललिता नथुराम वने साहेब, वने मॅडम आणि माया कृष्णा डाऊल त्यांच्या माध्यमातून देखील आपणास 1000 रुपयाचं भांडवल अर्थातच आर्थिक सहाय्य आम्हाला मिळालं आहे. त्यांचं करिता या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सहर्ष स्वागत करतोय आणि हृदयाच्या अंतकरणातून ऋण व्यक्त देखील करतोय. या स्पर्धेकरिता ऑफिशियल पंच थेट मुंबईवरून या स्पर्धेकरिता ग्रामीण विभागात आलेत. त्यांचा देखील आदर ठेवा मित्रांनो, कारण क्रिकेटचा खेळ असा आहे, तुम्हाला स्वतःला सिद्ध व्हायचं आहे तर अगदी आपल्यापेक्षा सिनियर, कारण दोन पंच आहेत ते संपूर्ण स्पर्धा आज दिवसभरामध्ये चालवणार आहेत आणि त्यांचा आदर ठेवणं सध्याच्या घडीला गरजेचं आहे. बघा आपण ही स्पर्धा खऱ्या अर्थानं आज छोटासा मैदान आहे, त्या अनुषंगाने पॉवर प्ले नसणार आहे सर. आणि कोणतंही 4 आणि 5चं कॉम्बिनेशन देखील नसणार आहेत. संपूर्ण मुभा दिली जाईल. थेट लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा जरी आपण कव्हरेज करत असलो, परंतु आउटफील्डमध्ये अडथळा निर्माण आहे, त्या अनुषंगानं कोणतेही निर्बंध नसणार आहेत, पॉवर प्ले नसणार आहेत आणि 4-5चा कॉम्बिनेशन देखील नसणार आहेत. या स्पर्धेला खऱ्या अर्थानं वरच्या दर्जाला घेण्याचं काम आज ऑफिशियल पंच थेट मुंबईवरून या स्पर्धेकरिता आम्हाला लाभले आहेत. माधव सर असतील आणि आदर्श सर, हे दोन पंच ऑफिशियल आपल्याला पाहायला मिळतात आणि थेट लाईव्ह प्रक्षेपण आज RNP स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतात. मग मुख्य आज कार्तिक नरवलकर या संपूर्ण टीम ही स्पर्धा कव्हरेज करण्याचं काम करतायत आणि हा आवाज आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतायत आमचे मित्र, आमचे बंधू MJ जोशी, अर्थातच मनोज जोशी, मनोज DJ यांच्या माध्यमातून ही आपल्यापर्यंत आवाज पोहोचवण्याचं काम करतात. त्यांचं देखील सहर्ष स्वागत असणार आहे, कारण डीजेची साथ असणं गरजेचं आहे. ज्यावेळेस स्पर्धा कोणती म्हटलं की समालोचकाच्या पाठीमागं सातत्यानं DJ यांचा तो हात कायम आपल्याला पाहायला मिळाला आणि तो सांभाळण्याचं काम आज मनोज DJ करतायत. पारदुरी साहेब, आपण जर 10 मिनिटांनी कुठे जरा इथे या परत. 10 मिनिटांनी. हां, ठीक. आणि खऱ्या अर्थाने एक स्पर्धेमध्ये एक असा खेळाडू देखील आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आगरवाडा संघामध्ये आज प्रतिनिधित्व करतोय जिथे खऱ्या अर्थानं अगदी माजी सरपंच मानसी स्पोर्ट्स डेरवली यांच्या माध्यमातून जे उरण विभागामध्ये पनवेल विभागामध्ये जी स्पर्धा झाली, त्या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं मालिकावीर ज्यानं किताब भूषवला आहे, तो खेळाडू देखील आज इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळतात. अगदी गोलंदाजी मार्कवरती तो पहिले षटक हाताळण्याकरिता दाखल होताना पाहायला मिळतात. सिद्धेश नागती बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतात, जे की नुकतीच मालिकावीर किताब ज्यानं भूषवला आहे, तो पहिला खेळाडू. सबो लेफ्ट हँडेड बॅट्समन आहेत, आडवा बॅटनं अक्रॉस द लाईनने खेळला आहेत. थर्ड मॅन आहेत पाठीमागे इस्टँच्या
जिथे मात्र बॉलला चेस केली जाते आहेत. पहिला मॅच आपल्या भेटीला आलाय. एक बाजूला पाहायला मिळत आहेत अगरवाडा आणि त्याच्या अगेन्स्ट खेळतायत सकलब. बॅटिंग करत असताना अगरवाडानं प्रथमतःच नाणेफेकीचा कॉल जिंकला आहे आणि क्षेत्ररक्षण करू हा निर्णय सध्याच्या घडीला उतरवत आहेत. आणि पहिलं षटक हाताळण्याकरिता सिद्धेश आणि समोर भूषण आणि रुपेश आहेत. रुपेश देखील एक दिग्गज खेळाडू आहेत. त्यांच्याकडे देखील भरपूर मोठी क्षमता आहेत. परंतु सध्याच्या घडीला भरपूर फॉर्म मध्ये असणारा खेळाडू ज्यानं मात्र नुकतीच मालिकावीर हा किताब त्याच्या नावावरती राहिला आहे. पनवेल विभागामध्ये उरण विभागात स्वतःचे अस्तित्व निर्माण करणारा खेळाडू सिद्धेश गोलंदाजी मार्कवरती आहे. त्यांना मात्र परफ्यूम डिलिव्हरी पाहायला मिळाली, जिथे मात्र सरळ अगदी रुपेशला सांगतोय जागते रहो हा सांगणारा पहिला बॉल नीड धावचा पाहायला मिळत आहे. वरती हॅलो लोअर फुलटॉस चेंडू बॅटची आउटसाइड एज आहे. थर्ड मॅन आहेत तिथे तैनात केले गेले आहेत. एक धाव अर्जित होती आहे. एकेरीच्या साइड रणसंख्या सातत्याने वधारत आहेत. 4 धावा फलकावरती पहिला मॅच आपल्या भेटीला आला आहे. पहिला मॅच भेटीला येत असताना प्रथमतःच अघरवाडा संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकला आहे आणि क्षेत्ररक्षण करू हा निर्णय सध्याच्या घडीला उतरवला आहे. सिद्धेश गोलंदाजी मार्कवरती आलाय. पहिलं षटक हाताळण्याकरिता रुपेश आणि यावेळेस आडवा बाटनं देखील ऑन साईडला टर्न केला. क्षेत्ररक्षक डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलं आहे. 2 धावा आहेत. 2 धावा आहेत. दुहेरीच्या साइड रणसंख्या सातत्याने वधारत आहेत आणि हे गरजेचं आहे. सातत्याने एकेरी दुहेरीची सांगड घालताना पाहायला मिळतात टीम सकलब आणि त्याच्या माध्यमातून आघाडीची जोडी. एक बाजूला भूषण आणि रुपेश. सकलब बॅटिंग करतायत. पहिलं बॅटिंग करण्याचा निर्णय सध्याच्या घडीला इन्व्हाइट केली येत आहे. समोर जर आपण पाहिलं तर मात्र अगरवाडा या संघाने बॅटिंग करण्यासाठी इन्व्हाइट केली गेली आहेत. यावेळेस देखील प्रचंड वेगानं चेंडू डिलिव्हर्ड केले आहेत. यासाठी खऱ्या अर्थानं जाणला जातोय संदेश, कारण माझ्या नावाचा बोलबाला सध्याच्या घडीला का सुरू आहे त्याचं उत्तम उदाहरण 1.0चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपुष्ट आलाय आणि 7 धावा अवघ्या फलकावरती लगावल्या जातात. 1.0चा खेळ मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला एक छोटासा हलकासा ब्रेक घेऊयात. आडिया डीजे मनोज यांच्याकडे देखील जाऊयात. जे मनोज हा आवाज आपल्यापर्यंत खऱ्या पोहोचवत आहेत आणि संपूर्ण दिवसभरामध्ये मनोज देखील इन्फॉर्म असतील यातील मात्र कोणतीही शंका नसणार आहे, कारण आज मनोजच्या माध्यमातून आपल्यापर्यंत हा आवाज पोहोचवण्याचं काम करतायत. आणि 1.0चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात आलाय. रणसंख्या अवघ्या आणि अवघ्या 7 धावा फलकावरती आहेत. बॅटिंग करण्यासाठी इन्व्हाइट केले गेले सकलबला, परंतु सध्याच्या घडीला रुपेश मैदानाच्या आतमध्ये आहेत, कारण रुपेशकडे भरपूर क्षमता आहेत. यावेळेस ऑन साईडला टर्न केला, बिग हिट लगावण्याचा प्रयत्न, डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलं गेलं आहे. 2 धावा आहेत. व्हाईटिश लॉंगॉनला डीप मध्ये प्रोटेक्शन आहेत, जिथे मात्र आउटफील्ड थोडीशी आपल्याला खराब पाहायला मिळत आहेत, परंतु ग्रामीण आहेत. ग्रामीण विभागामधून अशी स्पर्धा उदयास आणणं, अशी स्पर्धा युवकांना व्यासपीठ निर्माण करून देणं एक सोपी गोष्ट नाही आहे मित्रांनो. परंतु आज खऱ्या अर्थानं श्री भैरवनाथ क्रिकेट संघ सालविंडे बागाच्या वाडीनं करून दाखवलंय. गत वर्षामध्ये देखील स्पर्धा पॉवरफुल झाली आहेत आणि यावेळेस देखील समोरच्या दिशेनं चेंडू अगदी पिसिंग करत असताना जर आपण पाहिलं तर सिधी बॅट लगावण्याचा प्रयत्न, अंपायर सिग्नल येतोय. लेग बॅकच्या स्वरूपात 1 धाव अर्जित होतीये. 10 रन्स ऑन दी स्कोर कार्ड, 10 धावा आहेत. हा धावा फलकावरती आहेत. 10 रन्स ऑन दी स्कोर कार्ड पाहायला मिळत आहेत. पहिलं षटक जर आपण पाहिलं तर मात्र आदेश सिद्धेच समोर सिद्धी बॅट, यावेळेस क्षेत्ररक्षक आहेत
क्षेत्ररक्षक आहेत. हाय हाय इन टू द स्काय गेन करिये टाटा बाय बाय पहिला आला दर्जेदार रुपयेच्या बॅट मधून भैरवनाथ चषक सिक्सर. मी मागाशी देखील म्हटलं या खेळाडू वेगळा ठाट आहे. मैदानाच्या आतमध्ये ज्या ज्या वेळेस उतरतो थांबतो शांत राहतो आणि त्यानंतर कार्यक्रम करतो. कारण सातत्याने तो म्हणतोय अगदी लढता लढता जरी हारलो मी लढण्याची मला खंत नाही शांत बसायला मी काही संत नाही. समोरच्या दिशेनं अवे फ्रॉम द बॉडी लेग स्टिकला मिस करतोय चेंडू उजव्या एसटीच्या बराचसा बाहेर. आंतरराष्ट्रीय परिच्छेद नियम क्रमांक 22 पंच दर्शवत आहेत. इट्स अ व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव फलकावरती वधारते आहेत. रणसंख्या 17 धावा आहेत. 17 रन्स. मितेश गोलंदाजी मार्कवरती दुसऱ्या स्पेल मध्ये सटीक यॉर्कर पाहायला मिळाला. ब्रह्मास्त्राचा वापर केला मितेशनं. यस लेग बॅचच्या स्वरूपात अवघी एक धाव मिळते आहेत. रुपेश वरती जर आपण पाहिलं तर खोलवट टप्प्याचा चेंडू बरोबर ब्रह्मास्त्राचा वापर केला मितेशनं आणि एक धाव देखील अर्जित होताना पाहायला मिळते आहेत. 18 धावा फलकावरती आहेत. 3 षटकांची विद्यमान लढत आपल्याला ऑनगोईंग मॅच पाहायला मिळते आहेत. जिथे मात्र हाय व्होल्टेज ड्रामा शेवटपर्यंत मॅच जाईल याची मात्र कोणतीही शंका नाही आहेत. तर प्रत्येक संघ यावेळेस समोरच्या दिशेनं सम्मन डिलिव्हरी पाहायला मिळाली. प्रचंड वेगानं चेंडू हाताळला आणि सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावलात. निर्धावची सांगता पाहायला मिळत. मितेश दुसऱ्या स्पेल मध्ये इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजी ट्रॅक वरती अगदी 15 क्रमांकाची जर्सी परिधान करून सध्याच्या घडीला आपल्या गावाचं प्रतिनिधित्व करतायत. समोर आणखीन एकदा तर आपण पाहिलं तर ऑफ ड्राईव्ह केले आहेत. खेळाडू आहे थोडेसे विखुरले गेले आहेत आणि त्या अनुषंगाने आउटफील्ड प्रचंड आपण पाहिले तर खराब आहेत. बॉल चाललाय वन बाउन्स ओव्हर दी रोप 4 चौकार. हॅलो येस बॉलची फेक करत असताना रणसंख्या 28 धावा फलकावरती आहेत. थोडासा आवाज दे मनोज. 28 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. जिथे मात्र सकलब बॅटिंग करतायत आणि समोर अगरवाडा संघ त्याच्या अगेन्स्ट अर्थातच त्या धावांना लगाम लगावण्याचं काम सध्याच्या घडीला तिसऱ्या स्पेल मध्ये आता कुमार आहेत. यावेळी सम्मन डिलिव्हरी पाहायला मिळते. अगदी टप्पा पडल्यानंतर गुडला स्पॉटवरून चेंडू हलकासा वळण घेणारा राहिला आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावलाय. निर्धावची सांगता पाहायला मिळते. 3 षटकांची लढत आहेत. प्रत्येक संघ आपला नशीब आजमावण्याकरता आज या स्पर्धेमध्ये दाखल झालाय. कारण मी सातत्याने म्हणतो मित्रांनो ग्रामीण विभागातून येत असताना खेळाडू खेळणं ही एक सोपी आणि ग्रामीण विभागातून येत असताना ही सोपी गोष्ट नाही आहे. कारण एक गावातले असतात 11 खेळाडू असतात आणि 22 पावले मैदानाच्या आतमध्ये उतरत असतात. म्हणून आपण सातत्याने म्हणतो ना की लाखो अरमानो को ज्याला कर शौक पाले हमने.
लाखों अरमानों को जलाकर शौक पाले हमने, कोई पूछे तो बता देना की सारे पगले क्रिकेट के दिवाने. एकदा हारलो, दोनदा हारलो, तीनदा हारलो, चारदा वेळा हारलो, 100 वेळा का हारो ना, परंतु 101 वेळा जिंकतील हे आहेत आमच्या ग्रामीण विभागातील खेळाडू. आज प्रत्येक संघ आपला नशीब आजमवणार आहे. आणखीन एक ब्लँक स्ट्रोक पाहायला मिळाला. बॅटच्या आतली कडा, विकेट किपरचा सहारा मिळाला. अरे रुपेश बडी मछली जाल में फसी, विकेटचं पतन गॉन. आणि जंगमवाडी. चला आपण रेडिओ व्हायचं आहेत. देवलाची वाडी आणि जंगमवाडी या आपण संघनायक इनिंग ब्रेक मध्ये येतील. नाणेफेकीचा कॉल देखील होईल. हा येस. आणि विशेष सहकार्य खऱ्या अर्थानं आकर्षण आपल्याला पाहायला मिळत, जिथे मात्र मोठमोठ्या स्पर्धेमध्ये अगदी ते कार्टून्स आपण पाहतोय. आज सालविंडे बागाच्या वाडीवरती देखील खऱ्या अर्थानं मैदान आउटफील्ड जर आपण पाहिली तर खराब असेल तरी देखील ही स्पर्धा दर्जेदार असेल यातील मात्र कोणती शंका नाही आहे. कारण ग्रामीण विभागातील अशी स्पर्धा स्थापन करणं सोपी गोष्ट नाही. समोरच्या दिशेने स्टेट डाऊन दी ग्राउंड खेळला खेळाडू व्हाईटिश लॉगॉनचा प्रचंड वेगानं आलाय. यष्टी रक्षक फील्ड करताना थोडेसे चुकले आहेत आणि त्याच्या माध्यमातून देखील अठरला इथे बेनिफिट मिळाला आहे आणि त्या अनुषंगाने रणसंख्या 30 धावा फलकावरती आहेत. 30 रन. अगदी या स्पेल मधील शेवटचे षटक मैदानाच्या आतमध्ये कुमार आहेत त्यांच्या नाभी राहिल्या आहेत. कारण 2.5चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात आलाय. सबोर यावेळेस देखील ऑन ड्राईव्ह केलाय. खेळाडू आहेत मितेश बॉलला चेस करतायत. बॉलची फेक करत असताना यष्टी रक्षकाकडे फेक झाली आहे प्रचंड वेगानं आणि हंपस सिग्नल देखील येत आहेत. पंचांचं बोट हवेत आहेत. यानी की काम तमाम फलंदाज पहिला डिपार्ट होतोय. पूर्वार्ध संपलाय आणि पूर्वार्धामध्ये धावा बनवल्या गेल्या आहेत. 31 धावा आहेत आणि 32 धावांचं लक्ष आहे. येणारे 18 चेंडू आहेत आणि 32 धावा आहेत. उत्तरार्धामध्ये काय घडेल काय बिघडेल याची देखील चर्चा रंगणार. तुर्तास आपण नाणेफेकीचा कॉल देखील करतोय. चला यानंतर होणारा मॅच. चला आपण आला असाल तर या संघनायक बघा जास्तीचा वेळ देखील घेऊ नका. उत्तरार्धामध्ये आता चला या देवळाची वाडी आणि जंगमवाडी आणि देवळाची वाडी. चला आपण या नाणेफेकीचा कॉल देखील करणार आहोत. बघा घाई करा, जास्तीचा वेळ देखील घेऊ नका कारण स्पर्धा अगदी डे लाईट मध्ये परिपूर्ण करायच्या आहेत. त्यांच्या माध्यमातून आयोजकांना जेवढं सहकार्य होईल तेवढं सहकार्य आपण करूयात. चला उत्तरार्धामध्ये 32 धावांचा टार्गेट आहे. येणारे 18 चेंडू आहेत आणि 32 धावा आहेत. तुर्तास आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. मानाची, सन्मानाची, अभिमानाची आणि स्वाभिमानाची भैरवनाथ चषक 2026चा हा दैदिप्यमान आपण देखील एक गीत घेऊयात आणि मैदानाच्या आतमध्ये येऊयात. पुढील नेक्स्ट मॅच जंगमवाडी वर्सेस देवलाची वाडी. आपण दोन्ही कर्णधार या टॉस मध्ये यायचंय. चला आपण जंगमवाडी आणि
हा खऱ्या अर्थानं विशेष आकर्षण आपल्याला पाहायला मिळत आहेत या मैदानावरती. जे कार्टून आहेत खऱ्या अर्थाने त्या कार्टूनच्या माध्यमातून आपल्याला ही स्पर्धा एक लावण्यपूर्ण महत्त्वपूर्ण ही स्पर्धा मोठ्या यशाकडे वाटचाल करताना पाहायला मिळते आहेत. अर्थातच रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यातील अगदी सालवंड बागाची वाडी छोटंसं गाव आणि त्या गावामध्ये वसलेली ही संपूर्ण अगदी हे रहिवासी आणि त्यांच्या माध्यमातून ही दर्जे गतवर्षाप्रमाणे याही वर्षी या स्पर्धा अगदी मोठ्या दिमागात मोठ्या दमदार आशेनं मोठ्या उमेदीनं आज देखील उतरवली गेली आहेत आणि याला उदंड प्रतिसाद सध्याच्या घडीला मिळतात. चला आपण या नाणेफेकीचा कॉल करतोय जंगमवाडी आणि देवलाची वाडी. चला या आपण देवलाची वाडी आणि जंगमवाडी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जिथे आपण बाईट्स घेणार आहोत आणि लगेचच ऑनगोइंग मॅच कडे देखील वळणार आहोत. देऊलवाडी आणि जंगमवाडी जंगमवाडी आणि देऊलवाडी या देवलाची वाडी. चला या देवलाची वाडी आपण देवलाची वाडी आणि जंगमवाडी. मी मान्यवरांना विनंती करतोय की आपल्या शुभा असते आपण हा नाणेफेकीचा कॉल विश्वास दादा यांच्या माध्यमातून आपण हा नाणेफेकीचा कॉल करतोय. येस जंगमवाडी टेल इज अ कॉल अँड इट इज हेड. अगदी दादा देऊलवाडी संघाच्या दरबार आपल्या बाजूने नाणेफेकीचा कॉल लागला आहे. तर प्रथमतःच क्षेत्र अगदी सत्र कोणतं निवडशील? बॉलिंग. बॉलिंग करत असताना खऱ्या अर्थानं ग्रामीण विभागामध्ये अशा लाईव्ह स्पर्धा सातत्यानं आपल्याला पाहायला मिळत नाहीये आणि खऱ्या अर्थानं ग्रामीण विभागातून येत असताना आज तळागालातील एक छोटा गाव आहे आणि सालविंडे वाघाची वाडी यांच्या माध्यमातून हा व्यासपीठ तुमच्यापर्यंत पोहोचवलाय, त्याबद्दल काय सांगशील? खरं तर ग्रामीण साईडला लाईव्ह केला भेट बागाचवाडीचा मी धन्यवाद बोलतो चांगलं आयोजन केल्याबद्दल. यस खूप साऱ्या शुभेच्छा असतील. बॅटिंग करण्यासाठी आता जंगम वाडी आपल्यास इन्व्हाइट केली जाते आहेत. अगदी 3 षटकांची लढत आहेत. 3 षटकं याच्यापूर्वी कधी लाईव्ह खेळलात का? आणि लाईव्ह जरी नसले खेळलात तरी सध्याच्या घडीला आज तुम्हाला हा व्यासपीठ निर्माण करून दिलाय, त्या आयोजकांबद्दल काय सांगशील? प्रथम तर मी बागाचवाडी संघाचा आभार मानतो की त्यांनी आम्हाला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आणि यूट्यूब लाईव्ह खेळणार आहोत तर चांगल्या प्रकारे खेळण्याचा प्रयत्न करू आणि संघाला जिंकण्याचा प्रयत्न करू. खूप साऱ्या शुभेच्छा असतील. मॅच कडे देखील वळणार आहोत आणि सन्मान देखील करणार आहोत. अगदी तुर्तास आपण नाणेफेकीचा कॉल जिंकला आहे. अगदी देवलोडी ऑन द टॉस अँड इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. सत्र निवडले आम्ही गोलंदाजी करू. अगदी तो निर्णय घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरायचा आहे आणि लगेचच त्यांना सन्मानित देखील करणार आहोत. आमचे आदरणीय सन्माननीय लाडके समाजसेवक जयदादा पारदुले यांच्या शुभ हातानं आपण सन्मानित करतोय. तर प्रत्येक खेळाडूला येस मॅच कडे देखील वळणार आहोत. स्टे ट्यून विथ RNP लाईव्ह. अगदी पहिल्याच बॉलवरती आपण पाहिलं तर मात्र आघास होताना पाहिल्या बोलतायत. या मॅचचे हवा काढणारा पहिला षटकार आपल्याला पाहायला मिळाला, जिथे मात्र समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न आणि एक लॉंग ऑफ क्लिअर करणारा दर्जेदार सिक्सर पाहायला मिळाला. आणखीन एकदा दर्जेदार क्लासिकल अंदाजामध्ये इम्प्रोवायझिंग स्ट्रोक लॉंग ऑन क्लिअर करणारा हा विजयाचा शंकणात पुकणारा दर्जेदार सिक्सर. खऱ्या अर्थ अलिबाग विभाग बुमबुम पाहिला. सध्या जर आपण पाहिलं हॅलो आणखीन एकदा बिगिट लगावण्याचा प्रयत्न खेळाडू आहेत. नाही कंतर कोणतीही चूक त्यानं मात्र टीपला जाईल आणि संपतोय बुमबुम. अर्थातच जर आपण पाहिलं तर मात्र संपताना पाहिल्या मिळाला आणि प्राइसलेस विकेट इथे येताना पाहायला मिळतात. विकेटचं पतन फलंदाज डी पाच.
थँक्यू डीजे मास्टर. अगदी पहिली सफलता देखील आपल्याला मिळाली आहे आणि पहिली सफलता आपण पाहिली तर मात्र आयुष जो की 2 चेंडूवरती 2 घणाघाती प्रहार आपल्याला पाहायला मिळालं आणि रणसंख्या जर आपण पाहिली तर मात्र सातत्यानं वधारते आहेत. 13 धावा फलकावरती आहेत. 32 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि दुसऱ्या बाजूला बसावा आहेत. एक बाजूला संघ संघर्ष करतोय टीम आगरवाडा आणि दुसऱ्या बाजूला सकलब आहेत. आणखीन एकदा मैदानाच्या आतमध्ये उतरलेत आणि खेळाडू आहेत डीप मध्ये तैनात. सरळ आणि साधा सोपा झेल टिपलायत आणि सकलब देखील तेच सांगतायत, आम्ही देखील संघर्ष करतोय, आम्ही गावची अस्मिता टिकवणार आहोत आणि त्यांच्या माध्यमातून संघर्षमय विकेट गॉन. थँक्यू डीजे. 32 धावांचं टार्गेट आहे, 32 धावांचं लक्ष आहे. कारण आपण म्हणतो की कोई भी लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं, कोई भी लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं, अरे हरा हुई जो मैदान के अंदर लढा नाही. आता तुम्हाला लढायचं आहे आणि लढाऊ घडीला तुम्हाला दाखवायचं आहे. कारण गावाचं नाव अगदी आपण सातत्यानं म्हणतो ना स्वार्थासाठी ना नावासाठी. यावेळी स्मॅच केल्यात. आणखीन एकदा खेळाडू तैनात आहेत, तैनात आहेत. आत्मविश्वास अगदी शालेय जीवनाचा विचार आपण केलात ना तर आत्मविश्वास असणं गरजेचं आहे, परंतु अति आत्मविश्वास तुमचा असा अंगलट आहे. कारण कॅश सोडले आहेत पटलावरती तुम्हाला चुकी. क्रिकेटच्या पटलावरती तुमच्या चुकीला माफी नाही आहेत. कारण मैदानाच्या आतमध्ये ज्या ज्या वेळेस झेल सुटतात त्या वेळेस खेळाडूचा आत्मविश्वास, त्या वेळेस त्या फलंदाजाचा आत्मविश्वास सातत्याने दुणवताना पाहायला मिळतात. आदरणीय सन्माननीय सुशील डाव साहेब, आपणास देखील विनंती करतोय की आपण मुख्य व्यासपीठावरती या. आपलं देखील सहर्ष स्वागत. आपलं देखील सहर्ष स्वागत, मनपूर्वक आभार. कारण नव्यानं गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये अन्वेष दाखल झालाय. अगदी RNP थेट लाईव्ह प्रक्षेपण आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिला बॉल गोलंदाजी मार्क वरती आपण पाहिलं तर मात्र अन्वेष आहेत आणि पहिल्याच बॉलवरती प्रभावित केले आहेत. पहिल्याच बॉलवरती प्रभावित केले आहेत. कारण आज आपला प्रत्येक संघ नशीब आजमावण्याकरिता या मैदानावरती दाखल झालाय आणि नुसतं नशीब आजमावण्याकरिता दाखल नाही झाला तर आपल्या गावाचं नाव, आपल्या गावाची अस्मिता टिकवण्यासाठी प्राणपणाला कस लावण्याचा प्रयत्न रुपेश येष्ट्यांच्या मागे आहेत. थोडेसे विखुरले गेलेत. आणखीन एकदा जीवनदान मिळालंय फलंदाजाला. सातत्यानं मैदानाच्या आतमध्ये झेल ड्रॉप होत आहेत. कारण क्रिकेटचा पटला आहे मित्रांनो. क्रिकेटच्या सर्वाधिक धारदार कोणतं क्षेत्र असेल ना तर तुमचं क्षेत्ररक्षण, तुमचे क्षेत्ररक्षण, तुमचं एफर्ट्स आणि तुमचा ताळमेळ या क्रिकेटच्या मैदानावरती परिपक्व असणं गरजेचं आहे. ज्या ज्या वेळेस मैदानाच्या आतमध्ये झेल सुटतात त्या वेळेस आपण सातत्यानं म्हणतो की छोडोगे कॅच तो हर जाओगे मॅच. आता क्रिकेटच्या पटलावरती जरी आव्हान छोटं असलं, कारण अशक्य देखील काही नाहीत आणि शक्य देखील नाही आहेत. कारण टार्गेट छोटं आहेत, लक्ष छोटं आहेत आणि त्याच्यासाठी हा संघर्ष सुरू आहे. हे द्वंद्व सुरू आहेत दोन संघाच्या दरम्यान. मग एक बाजूला आगरवाडा आहेत आणि त्याच्या अगेन्स्ट सकलब. दोन संघ हे द्वंद्व रंगताना पाहायला मिळतात. बॅट आणि बॉल मधली जुगलबंदी पाहायला मिळतात. सध्याच्या घडीला वर्चस्व दबदबा कोणाचा राहणार आहेत याची देखील चर्चा रंगणार आहेत. आता मैदानाच्या वर आतमध्ये पहा, अंपायर सिग्नल, इट्स अ नो बॉल. फ्री हिट नसणार आहेत, कोणतीही मुभा नाही आहेत. बघा फ्री हिट नसणार आहेत, रिव्ह्यू नसणार आहेत आणि जे आउटफील्ड
ते फील्ड पोझिशन आपण घेतोय 4-5ची ती देखील नसणार आहेत कारण पॉवर प्ले नाही आहेत. हे संपूर्ण नियम आज आपण गावातून खेळतोय आणि ही स्पर्धा हा प्रयत्न आहे. दुसरा प्रयत्न आहे आणि दुसऱ्या प्रयत्नाला यश देखील मिळत आहे. समोर 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 जर आपण पाहिलं तर टप्पा पडल्यानंतर थोडासा हातबळ वळण अगदी यष्टी रक्षकाच्या रुपेशच्या हातामध्ये विसावतोय चेंडू. निर्धाव 17 रन्स 17 धावा लॉस ऑफ 2 विकेट ऑन द स्कोर कार्ड. 1.3चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलात आणि जर आपण पाहिलं तर मात्र आयुष आहेत गोलंदाजी मार्क वरती. पुढचा बॉल जाऊ दिलाय अवे फ्रॉम द बॉडी. उजव्या इष्टीचा बराचसा बाहेर पंच दर्शवत आहेत. आंतरराष्ट्रीय परिचय नियम क्रमांक 22 इट्स अ व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव बदलत आहेत. रणसंख्या 18 धावा फलकावरती आहेत. क्रिकेटचा खेळ आहे. तुमच्या गतीपेक्षा कृतीला फार महत्त्व दिलं जातं. क्रिकेट इज अ नॉट अबाउट पॉवर. क्रिकेट इज अ माइंड गेम. क्रिकेट या अगदी सातत्यानं क्रिकेट इज अ गेम ऑफ चान्स. तुम्हाला प्रत्येक बॉलवरती संधी निर्माण करून देणारा खेळ आहेत. हलक्या हातानं स्मॅच केलाय फक्त दिशा दिल्यात. कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत तैनात. त्याला हुलकावणी देत बॉल चाललाय निघून. मच निडेड. दिल मागे मोर टीम मागे मोर या तवा शानदार फोर. अगदी नितीन डाऊल साहेब आपण देखील या मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हायचे आहेत. आपलं देखील सहर्ष स्वागत. आगतम स्वागतम शुभ स्वागतम. आपण देखील या मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हा. नितीन डाऊल साहेब आपण देखील या. चला पहिला मॅचचा हिरो पहिला मॅचचा गेम चेंजर खेळाडू नो डाऊट अबाउट आगरवाडा संघाचा नुकताच जर आपण पाहिलं तर मात्र चमकता तारा आहेत आणि येत असताना खऱ्या अर्थात याही मॅच वरती आपली पकड निर्माण केली आणि तो सामना आपल्या खिशामध्ये घातला. सिद्धेश ठरतो या मॅचचा हिरो. चला या आपण सिद्धेश आदरणीय नितीन डाऊल साहेब यांच्या शुभ हातानं आपण सिद्धेशला देखील गौरवित करणार आहोत. सिद्धेश या आपण. हा आणि आमचे पाठीराखे जिगर जोशी आपण देखील या. जिगर जोशी आपण देखील या. आपला देखील आपल्या शुभ असते आणि हे सनग्लासेस खऱ्या अर्थानं उन्हामध्ये रगरगते आपल्याला ज्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केले गेले आहेत. कोंडेगावचे सुपुत्र एक दानशूर व्यक्तिमत्व जसवली बागमंडला विभागाचे सर्वेसर्वा विद्यमान संस्थापक अध्यक्ष आमचे पाठीराखे विजयदादा कांबळे यांच्या माध्यमातून प्रत्येक खेळाडूला उन्हाचा त्रास नको व्हायला त्यांच्या माध्यमातून सनग्लासेस आपण मानव द